कमळ चिखलातच उमलते ही संकल्पना घेऊन जिथे माझ्याकडे पाणी साचते हे खालच्या बागेमध्ये, इथे भरपूर असं पाणी साचत असते आणि माती नरम होते. तिथली माती घेतली आणि इथं आपण आता वॉटर लिली लावून दाखवणार आहे तुम्हाला. जसं मी पहिले माझ्याकडे एक जुना व्हिडिओ आहे, कमळ लावताना हे अशीच माती घेतली होती आणि ते माझी सुरुवातच होती आणि खूप छान पहिल्यांदाच कमळ या अशाच मातीत उमललेलं आहे. कारण आपण ऐकलेलंच आहे ना, कमळ हा चिखलात उमलते. कमळासाठी सुद्धा तुम्ही याच पद्धतीने माती तयार करू शकता. मी आता हे चिखल तयार झालेली थोडी माती काढून घेते एका कुंडीमध्ये. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते कारण फंगस वगैरे असं असते मातीमध्ये. आणि इथे साईडला आंब्याचं झाडसुद्धा होतं त्या मातीच्या जवळ. आणि खाली बघा थोडेसे सुकलेले पानं टाकले. 1-1.5 मूठ 2 मूठ थोडंसंच टाकायचं. 1 मूठ टाकलं तरी चालते. कंपोस्ट टाकलेलं आहे खाली. नाही टाकलं तरी चालेल, नंतर तुम्ही खत देऊ शकता. पण मग मी देत नाही, नंतर खत द्यायला मला प्रॉब्लेम होते कारण मी ऑर्गॅनिक खताचा वापर करते. म्हणून बघा आता ही कुंडी अशी भरून घेतलेली आहे. ते आपली जी माती आणलं होतं चिखलसारखी खालून, आणि पाऊस कमी असल्यामुळे मागे तर खूप चिकचिक माती झालेली होती. आणि इथं बघा थोडीशी हळद अजून टाकून घेतली. याच्यावर आता थोडंसं पाणी टाकून मी बघा आता हे आपलं बल्बपासून तयार झालेले वॉटर लिली आहे. अशा भरपूर तयार झालेल्या आहे आणि जागेची कमी असल्यामुळे छोट्या कुंडीत लावते. तुम्ही मोठ्या टबमध्ये सुद्धा लावू शकता. तुमच्याकडे असं चिखल माती बागेमध्ये तयार होत असेल तर ते तुम्ही वापरू शकता. मी बघा आता अशा पद्धतीने लावून घेते. मुळ्या पूर्ण आतमध्ये टाकायचं. जिथून नवीन पानं येतात ना ते मात्र दाबायचं नाही आतमध्ये. तिथूनच वरून आपल्या वॉटर लिलीला नवीन पानं येणार आहे. अशा पद्धतीने बघा मुळ्या पूर्ण याच्यामध्ये आतमध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे वॉटर लिलीचे पानं वर ठेवलेले आहे. आता मी काय करते बघा, हे जे आपण लावलेले वॉटर लिली आहे एखाद्या बकेटमध्ये किंवा एखाद्या टबमध्ये आपण हे ठेवू शकतो. अशी कुंडी, असे बरेच बल्ब तयार झालेले आहे बघा. आणि इथं बघा थोडीशी तुम्ही रेत टाकल्यामुळे पाणी स्वच्छ राहते. त्याच्यामुळे थोडीशी रेत तुम्ही आजूबाजूने याच्या टाकू शकता. आणि अशी चिखलात वॉटर लिली कमळ लावण्याचा आनंदच काही वेगळा असतो. आणि जी संकल्पना आपण ऐकलेली असते कमळ हा चिखलात उमलते, ते समोर येताना दिसते किंवा ते होताना दिसते. बघा अशा पद्धतीने मी आता वर रेती टाकलेली आहे. आणि आता ही रेती टाकल्यानंतर आता ही कुंडी आपण एखाद्या पाण्याच्या बकेटमध्ये भरलेले ठेवून देऊया आणि याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. पाणी एवढं टाकायचं की हे पानं पाण्यामध्ये राहिले पाहिजे. पानं जेव्हा पाण्याच्या बाहेर येतात तेव्हा ते सुकायला लागतात. एवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तुम्हाला माझी ही कल्पना कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक करायला थोडासा वेळ लागतो, तेवढा तुम्ही माझ्यासाठी काढावा असं मला वाटते. एक छोटीशी कमेंट आणि लाईक करा. आणि ज्या ताई खरंच मनापासून नेहमी मला कमेंट करतात त्यांच्यामुळे मला हे एवढं प्रोत्साहन येते बागकामाला आणि त्यांच्यामुळेच बाग एवढी वाढत आहे. त्याच्यामुळे त्यांचे मनापासून धन्यवाद. अशाच पद्धतीने आपण बाकी वॉटर लिली लावून घेऊ शकतो कारण वॉटर लिलीचे बल्ब भरपूर आहे. आणि हे आधीच माती तयार झालेली होती या कुंडीत. आता मी दुसरा एक छोटासा बल्ब याच्यातसुद्धा लावून घेतलेला आहे. आणि बघा अशा सुंदर फुलासाठी आपण अशा पद्धतीने वॉटर लिली लावू शकतो. किंवा तुम्ही बागेतील माती घेऊ शकता किंवा शेतातली सुद्धा माती घेऊ शकता. मी जिथं चिखल तयार होते तीच माती वापरलेली आहे. आणि याचा रिझल्ट मला फुलं आल्यावर दाखवायचा होता, पण मी म्हटलं आताच दाखवून देऊया कारण व्हिडिओनंतर मग कधी कधी दिसतसुद्धा नाही, इकडे तिकडे डिलीट होऊन जातं. त्याच्यामुळं तुम्हाला कशी वाटली माझी संकल्पना, तुम्हाला जरी समजलं असेल कशी लावली तर नक्की सांगा. आवडले असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांचे मनापासून.